नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDचे झालेले पेपर पाहत आहोत. आज आपण SSC GDचा 6 फेब्रुवारी 2023चा शिफ्ट 4मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की आपण एक प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत 30+ व्हिडिओ आहेत जे की अपलोड केलेले आहेत. पूर्ण पेपर सोल्युशन केलेलं आहे. काही मॅथचे आहेत तर काही हिंदीचे सेपरेट व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करू शकता. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि पहिला प्रश्न आहे, डिसेंबर 1920मध्ये डॅशमध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय परिषदेत असहकार चळवळीचा ठराव काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आला. तर डिसेंबर 1920मध्ये नागपूर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय परिषदेत असहकार चळवळीचा ठराव काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न, संगमरवराचे रासायनिक सूत्र काय आहे? तर संगमरवराचे रासायनिक सूत्र आहे CaCO3. यानंतर अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राकडे प्रवाहित केल्यावर कोण अडथळा आणतो? तर पश्चिम घाट अडथळा आणतो. अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राकडे प्रवाहित केल्यावर. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या 35व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या वर्षी करण्यात आले? भारताच्या 35व्या राष्ट्रीय खेळांचे जे आयोजन करण्यात आले होते ते 2015 साली करण्यात आले होते. यानंतर डॅश डॅश हा प्लाझ्मा झिल्लीच्या आत एक द्रव आहे, तर तो आहे सायटोप्लाझम. खालीलपैकी कोणत्या नर्तकाने 2004मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार जिंकला? तर जतीन गोस्वामी यांनी 2004मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार जिंकला आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणती आहे? तर जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या प्याऱ्या भारत देशाची आहे. यानंतर जुलै 2022मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या इतिहासातील सर्वात तरुण सभापती कोण बनले? तर राहुल नार्वेकर बनले आहेत. जुलै 2022मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या इतिहासातील सर्वात तरुण सभापती बनलेले आहेत. करगा डॅशच्या सर्वात जुन्या सणांपैकी एक देवी शक्तीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर तो कर्नाटकच्या सर्वात जुन्या सणांपैकी एक सण आहे. कोणता आहे? करगा आहे, की जो देवी शक्तीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार लक्षित आर्थिक विकास दर किती होता? तर तो होता 5.2. पंचवार्षिक योजनेवरती प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न हमखास आहे, त्यामुळे सर्व पंचवार्षिक योजना, त्या योजनेमध्ये काय विकास झालेला आहे, त्यांचा विकास दर, हे जे प्रश्न विचारलेले आहेत ते करून जा. यानंतर डॅश डॅशच्या संघटित क्षेत्रातील कताई आणि विणकाम वगळता संपूर्ण कापड मूल्य साखळी व्हॅल्यू चेन प्रायोजित करते आणि कौशल्य विकास आणि प्लेसमेंट ओरिएंटेड प्रशिक्षण देण्याचे प्रयोजन करते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, समर्थ योजना. यानंतर जर सार्वजनिक कर्जामुळे भविष्यातील उत्पादनात वाढ डॅश डॅश झाली तर ते एक प्रकारचे ओझे आहे. तर कमी झाली तर ते एक प्रकारचे ओझे आहे. त्यानंतर खालीलपैकी डॅश हे अन्न पीक आहे? तर अन्न पीक कोणते आहे? तांदूळ आहे. खालीलपैकी कोणत्या हवामानात तुम्ही रबराचे पीक घेऊ शकत नाही? तर ध्रुवीय हवामानामध्ये रबराचे पीक घेऊ शकत नाही. सातरिया नृत्य भारतातील शास्त्रीय नृत्यापैकी एक आहे.
खालीलपैकी कोणत्या धर्माची शिकवण प्रतिबिंबित करते? तर ते हिंदू धर्माची शिकवण प्रतिबिंबित करते. यानंतर जनगणना 2011 नुसार भारतातील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर ते आहे महाराष्ट्र. नंबर 1ला कोणता आहे? उत्तर प्रदेश आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य कोण बनले? तर ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य बनल्या होत्या 2022 मध्ये. साईखोम मीराबाई चानू या डॅश डॅश आहेत. तर साईखोम मीराबाई चानू या भारतीय वेटलिफ्टर आहेत. मेरी कोम म्हणलं तर त्या बॉक्सिंगमध्ये आहेत. सातवाहन साम्राज्याची स्थापना अंदाजे किती वर्षापूर्वी झाली असावी? तर सातवाहन साम्राज्याची स्थापना सुमारे 2100 वर्षापूर्वी झाली. भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे? तर भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय हे 35 असावं. आत्तापर्यंत जवळपास 4 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रपतीचं वय आणि राज्यपालाचं वय, तर ते किती असणार आहे? 35. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, इंग्रजी शब्दकोशात खालील शब्द ज्या क्रमाने दिसतात ते कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की TOP प्रत्येक ठिकाणी आहे. TOP इथं यू आहे. TOP नंतर काय आलेलं आहे? इथं ये आलेला आहे. म्हणजे 3 नंबरचा जो शब्द आहे तो सुरुवातीला येणार आहे. 3 नंबरचा शब्द सुरुवातीला येणार आहे. TOPAZ, कारण 4 नंबरचं अक्षर ए आहे. या ठिकाणी ऑप्शन बघितला तर सुरुवातीला 1 आहे, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 1 आहे. म्हणजे केवळ 4 ऑप्शन असं आहे की ज्यामध्ये सुरुवातीला 3 आलेला आहे. म्हणजेच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पूर्ण प्रश्न सोडवण्याची गरज इथं पडली का? तर नाही, एका शब्दावरून आपलं उत्तर आलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? आता इथं संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत? 12 आहे, 23 आहे, 45 आहे, 56 आहे, त्यानंतर 78 आहे, 89 आहे, 111 आहे आणि 122 आहे आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर या ठिकाणी 12 गुणाकारामध्ये या ठिकाणी यांचा फरक घ्या. 3 मधून 2 गेले 1, ह्या 2 मधून 1 गेले 1, 11चा फरक आला. पुढे येणार आहे 22चा फरक, परत या ठिकाणी 11चा फरक आला, परत 22चा फरक, परत 11चा, परत 22चा, त्यानंतर परत 11चा. म्हणजे आता इथं फरक इथे किती येणार? 22चा येणार. म्हणजेच 122 प्लस 22 केलं तर किती येणार आहे? 144. ऑप्शन नंबर किती आहे? नंबर 1चं ऑप्शन आहे. यानंतर पर्याय निवडा जो 5व्या अक्षर समूहाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे दुसरा अक्षर समूह पहिल्या अक्षर समूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षर समूह तिसऱ्या अक्षर समूहाशी संबंधित आहे. या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर शेवटचं अक्षर सुरुवातीला घेतलेलं आहे Y, त्यानंतर 2 नंबरचं E, त्यानंतर A, E, A, L आणि I आणि T हे जशास तसे घेतलेले आहेत. EALIT फक्त शेवटचं पहिल्या सुरू आणि जे पहिलं आहे ते शेवटी घेतलेलं आहे. या ठिकाणी पण शेवटचं अल्फाबेट सुरुवातीला घेतलेलं आहे, पहिलं शेवटी घेतलेलं आहे आणि मधली जी अक्षर आहेत ती जशास तशी आहेत. म्हणजे या ठिकाणी काय येणार? सुरुवातीला E येणार आहे, शेवटी काय येणार आहे? E येणार आहे. ये ऑप्शनमध्ये नाही, ह्या ऑप्शनमध्ये राहिलं 1 आणि 4. तर त्यानंतर काय येणार आहे? DVERSE, DVERS या ठिकाणी आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर खाली दिलेल्या पर्यायांपैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा घेईल म्हटलेलं आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. संख्या आहेत 96, 48, 60, 30, 42 आणि 21. आता या ठिकाणी एकाआड एक संख्यांचा जर फरक बघितला तर या ठिकाणी फरक आहे 36चा. त्यानंतर या ठिकाणी फरक कितीचा आहे, 18चा आहे. म्हणजे येणारा जो फरक आहे तो कितीचा येणार आहे, 9चा येणार आहे. कारण 9 दुने 18 आणि 18 दुने 36. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 33 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. सूचना, कृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13 चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही या संख्या बघितल्या 9 आणि 14, 9 आणि 14ची बेरीज करा, किती येणार आहे 23. 23 गुणाकारामध्ये 7 करा, किती येणार आहे 161. त्याचप्रमाणे 12 आणि 18ची बेरीज करा, गुणाकारामध्ये 7 करा, 210 येईल. आता 29 आणि 17 यांची बेरीज करा, हे किती येणार आहेत 46. गुणाकारामध्ये 7 करा, किती येणार आहे 322. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती पद येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी PF आहे, H आहे, J आहे आणि त्यानंतर L आहे. म्हणजे या ठिकाणी किती केलेले आहेत +2, या ठिकाणी परत +2, या ठिकाणी परत +2. L मध्ये जर आपण +2 केलं तर किती येणार आहे, N येणार आहे. सुरुवातीला N कोणत्या ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर 4 आणि 3. म्हणजे 1 येणार नाही आणि 2 येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी S आहे, Q आहे. म्हणजे -2 केलेला आहे. सुरुवातीला +2 नंतर -2, -2 केल्यानंतर या ठिकाणी काय येणार, K येणार. त्यानंतर C +2 परत D E E F G G H I J आणि K. म्हणजे N K K कोणत्या ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती पदे येईल. या ठिकाणी +4 केलेला आहे, ए नंतर E आलेला आहे म्हणजे +4. त्यानंतर आपण जर +4 केलं ए मध्ये तर काय येणार, I येणार. म्हणजे सुरुवातीला I यायला हवं. तर या ठिकाणी I आहे, या ठिकाणी J आहे, हे कॅन्सल झालं म्हणजे एक ऑप्शनमध्ये I आहे. त्यानंतर D पासून G पर्यंत म्हणजे +3 केलेला आहे. सुरुवातीला 4 नंतर 3, G मध्ये +3 करा, J येणार आहे. त्यानंतर L मध्ये +3, MNO, O मध्ये +3 करा म्हणजे किती येणार, R येणार. त्यानंतर U दिलेला आहे. IJR कोणत्या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी IJR सुरुवातीला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, PQR आणि S एका टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती बसले आहेत. R हा Sच्या लगेच डावीकडे, Q हा Oच्या लगेच उजवीकडे, S लगेच R आणि Oच्या शेजारी बसतो. P हे Rच्या डावीकडे शेजारी बसला आहे. तर Qच्या ताबडतोब उजवीकडे
कोण बसले आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी डायग्राम काढूया. ओ, पी, क्यू, आर आणि एस ही व्यक्ती बसलेली आहेत. काय म्हटलेलं आहे? आर हा एसच्या लगेच उजवीकडे आहे. आर हा एसच्या लगेच उजवीकडे आहे, सॉरी डावीकडे आहे म्हटलेलं आहे इथं. आर हा एसच्या लगेच डावीकडे आहे. म्हणजे समजा मी एस या ठिकाणी घेतलं तर एसची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आर हा एसच्या लगेच डावीकडे आहे. क्यू ओच्या लगेच उजवीकडे बसतो, पण क्यू इथं कुठं आहे माहिती आहे का? नाही. हे वाक्य थोड्या काळासाठी स्किप करा. एस लगेच आर आणि ओच्या शेजारी बसतो. एस कुठं बसतो? आर आणि ओच्या शेजारी बसतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार? ओ येणार आहे. त्यानंतर क्यू ओच्या लगेच उजवीकडे बसतो म्हटलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कोण येणार? क्यू येणार. त्यानंतर पी हे आरच्या डावीकडे शेजारी बसलेला आहे. आरची ही उजवी बाजू, ही डावी बाजू, पी या ठिकाणी बसलेला आहे. क्यूच्या ताबडतोब उजवीकडे कोण बसलेला आहे? आता क्यू या ठिकाणी आहे, क्यूची ही उजवी बाजू आहे. क्यूच्या उजवीकडे ताबडतोब कोण बसलेला आहे? तर पी बसलेला आहे. ऑप्शन नंबर किती आहे? 3 बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. 6 मित्र सारथी, परी, वीणा, कबीर, अर्शी आणि कमल एका गोलाकार स्थितीत बसलेले आहेत. 6 मित्र आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 मित्र आहेत. एका गोलाकार स्थितीत बसलेले आहेत. त्या सर्वांचा चेहरा वर्तुळाच्या मध्यभागी आहे. म्हणजे या ठिकाणी ते वर्तुळ केंद्राकडे बघत बसलेले आहेत. काय म्हटलेलं आहे? सारथी परीच्या डावीकडे दुसरा बसतो. सारथी कुठं बसतो? परीच्या डावीकडे दुसरा. आता परी मी या ठिकाणी जर घेतलं परीला, तर परीची ही डावी बाजू, परीच्या डावीकडे दुसरा कोण बसतो? सारथी बसतो, म्हणजे सारथी या ठिकाणी येणार. त्यानंतर वाणी कबीरच्या उजवीकडे बसलेला आहे. अर्शी लगेचच परी आणि कबीरच्या शेजारी बसलेले आहे. म्हणजे परी या ठिकाणी आहे, म्हणजे अर्शी कुठे येणार? या ठिकाणी येणार. कारण या ठिकाणी अर्शीला घेतलं तर या ठिकाणी सारथी बसलेला आहे, पण अर्शी ही कबीर आणि परीच्या शेजारी बसलेली आहे, म्हणजे अर्शी या ठिकाणी येणार. त्यानंतर कबीराच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? वाणी बसलेली आहे. म्हणजे कबीर या ठिकाणी आहे, याची उजवी बाजू 1, 2 आणि तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? वाणी बसलेला आहे. आता शिल्लक राहिली एक जागा, मग या शिल्लक राहिलेल्या जागेवर कमलला बसवा. प्रश्न काय म्हटलेला आहे? वाणीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण बसलेला आहे? वाणी या ठिकाणी आहे. वाणीची ही डावी बाजू आहे. 1, 2, 3 आणि 4. वाणीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण बसलेला आहे? तर अर्शी बसलेली आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ENTITY आहे, त्याला UOFAVK असे लिहिले जाते आणि EQUITY ला VRFAVK असे लिहिले जाते. तर त्याच भाषेमध्ये इस्केपला कसे लिहिले जाईल? तर या ठिकाणी जो दुसऱ्या नंबरचा अल्फाबेट आहे त्यासाठी त्याचे +1 केलेलं आहे. म्हणजे यशच्यासाठी काय येणार आहे? तर यशसाठी टी येणार आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण टी जर पाहिलं तर या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही, 2 आणि 4 मध्ये आहे. त्यानंतर जो पी आहे त्याच्यामध्ये +2 केलेले आहेत, म्हणजे आर येणार आहे. या 2 अल्फाबेटवरून आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर 2. त्यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये स्टारला 58, अलार्मला कोड केले जाते. तर त्या भाषेमध्ये स्टेजला कोड कसे केले जाईल? तर जे स्टेज आहे प्रत्येक अल्फाबेटचा जो नंबर आहे तो घ्यायचा आहे. या ठिकाणी एसचा काय येणार? 19, टीचा येणार 20, एचा 1, जीचा 7 आणि ईचा 5 येणार आहे. या सर्वांची बेरीज केली तर किती येणार आहे? 52. ऑप्शन नंबर 1
यानंतर पुढील प्रश्न आहे, आरशातील प्रतिमा ओळखा म्हटलेला आहे. तर आरशातील प्रतिमा ओळखा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी आर सरळ लिहिलेला आहे, हे येणारच नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नातेसंबंधावरील @चा अर्थ काय आहे? बहीण आहे. त्यानंतर चा अर्थ काय आहे? भाऊ. हॅशटॅगचा अर्थ काय आहे? पत्नी. आणि याचा अर्थ काय आहे? आई. अधिकचा अर्थ आहे पिता. तर @C म्हणजेच काय? चा अर्थ काय आहे? भाऊ. ए हा भाऊ आहे कोणाचा? सीचा. त्यानंतर C+E म्हणजे सी हा पिता आहे ईचा. सी हा पिता आहे ईचा. त्यानंतर ई आणि जी मध्ये काय संबंध आहे की ई ही आई आहे कोणाची? जीची. ई ही आई आहे जीची. त्यानंतर जी आणि आय मध्ये जी ही पत्नी आहे आईची. जी ही पत्नी आहे कोणाची? आईची, म्हणजे आय हा पती झाला. त्यानंतर I@K म्हणजे आय हा काय आहे? भाऊ आहे केचा. त्यानंतर K+M म्हणजे काय? के हा पिता आहे कोणाचा? यमचा पिता कोण आहे? के आहे, म्हणजे यम या ठिकाणी येणार. आणि त्यानंतर M@O म्हणजे यम ही बहीण आहे ओची. यम आणि ओ ही बहीण भावंडे झाली. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हटलेलं आहे? सी हे जीचे आजोबा आहेत. सी हे जीचे आजोबा आहेत का? तर हो आहेत, कारण ई ही आई आहे आणि आईचे हे वडील आहेत, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. आय हा ईचा मुलगा आहे. आता ई या ठिकाणी आहे आणि आय या ठिकाणी आहे. ईची मुलगी जी आहे आणि जीचा आय हा पती आहे, म्हणजे मुलगा आहे का? तर नाही, जावई आहे. म्हणजेच 2 नंबरचं काय आहे? विधान बरोबर नाही. यम ही केची मुलगी आहे तर ते दिलेलं आहे. आणि के हा ओचा पिता आहे. आपण पाहिले की यम आणि ओ ही भावंडे आहेत, म्हणजेच के त्यांचे वडील आहेत. 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी? तर या ठिकाणी अदलाबदल करायची आहे चिन्हांची. 104 भागाकार आणि वजाची करूया. -13 अधिक 60 भागाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 2 बरोबर काय? 115. आता हे सॉल्व करूया. 104 वजा 13 आहे. इथं 5 ने जर भाग दिला तर 12 येणार आणि 12 आणि हे 2चा गुणाकार किती येणार आहे? 24 बरोबर किती? 115. म्हणजे 91 + 24 बरोबर काय? 115. 115 बरोबर 115, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत. त्यानंतर 2 निष्कर्ष 1 आणि 2 दिलेले आहेत. दिलेली विधाने सत्य मानून जर ते सामान्यतः ज्ञात तथ्यापेक्षा वेगळे दिसत असतील तर कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा. सर्व बांगड्या नाणी आहेत. सर्व बांगड्या काय आहेत? नाणी आहेत. त्यानंतर सर्व नाणी पैंजण आहेत. सर्व नाणी काय आहेत? पैंजण आहेत. आणि सर्व पैंजण लॉकेट आहेत. सर्व पैंजण काय आहेत? लॉकेट आहेत.
म्हणजे हे अशा पद्धतीनं डायग्राम बनणार आहे. निष्कर्ष काय म्हणतात की सर्व लॉकेट बांगड्या आहेत. आता सर्व लॉकेट बांगड्या आहेत का, तर नाही, कारण काही लॉकेट हे बांगड्या आहेत. जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा काहीचा वापर करायचा आणि आतून बाहेर जात असताना सर्वचा वापर करायचा असतो. तर सर्व लॉकेट बांगड्या आहेत हे विधान, हे निष्कर्ष चुकीचं आहे. काही लॉकेट नाणी आहेत. तर काही लॉकेट या ठिकाणी आहेत आणि नाणी या ठिकाणी आहेत. काही लॉकेट नाणी आहेत, म्हणजेच जो निष्कर्ष 2 आहे तो बरोबर आहे. आणि या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 1 आहे की फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो, तर खोलल्यावर तो कागद कसा दिसेल, तर अशा पद्धतीचा हा कागद आहे, तो या पद्धतीनं दिसणार आहे. यानंतर पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी GZFX याचं उत्तर असणार आहे. कारण ए साठी बघितलं तर ए आपण असे जेव्हा पूर्ण ABCD लिहितो तर एच्या खाली काय येणार आहे, झेड येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे. तर या ठिकाणी जर हा आपण आकार बघितला तर तो या ठिकाणी आहे, म्हणजेच 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर ए म्हणजे काय, ए म्हणजे अधिक, बी म्हणजे वजा, सी म्हणजे गुणाकार. तर खालील समीकरणाचे मूल्य किती आहे, तर काय दिलेलं आहे 25. सीचा अर्थ आहे गुणाकार, 25 गुणाकारामध्ये 5. एचा अर्थ आहे अधिक 3. परत सीचा अर्थ काय आहे गुणाकारामध्ये 2 आणि बीचा काय आहे वजा 16. आता याचा गुणाकार करा. तर इथे 20 आहे. 20 किती 100 अधिक 3 दुणे 6 आणि वजा 16. आता 100 6 मधून किंवा 16 मधून 6 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह 100 वजा 10 बरोबर किती येणार आहे 90. ऑप्शन नंबर 1. यानंतर आपण मॅथ या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सिलेंडरच्या पायाची त्रिज्या आणि उंची अनुक्रमे 11 सेमी आणि 21 सेमी आहेत. तर सिलेंडरचे घनफळ काय होईल म्हटलेलं आहे. तर याचं सूत्र आहे पाय r वर्ग h. पायची किंमत 22/7 घ्या म्हटलेलं आहे. त्रिज्या किती दिलेली आहे, त्रिज्या 11 दिलेली आहे, म्हणजे 11 गुणाकारामध्ये 11 करा. आणि उंची किती दिलेली आहे 21 दिलेली आहे. हे सॉल्व करा तर येऊन जाईल. यानंतर एका विशिष्ट आयतामध्ये आयताच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 आहे आणि क्षेत्रफळ 150 सेमी आहे. तर आयताची परिमिती काय आहे, समजा हा असा आयत आहे. काय म्हटलेलं आहे की लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 आहे. म्हणजे ह्या आयतामध्ये 3x आपण जर लांबी घेतली आणि 2x आपण रुंदी घेतली, याचा गुणाकार केला तर किती येणार आहे 6x वर्ग. क्षेत्रफळ किती आहे 150 आहे. याला जर आपण भाग दिला 6 ने तर हे किती येणार 6 दुणे 12 उरले 3, 6 5 30, म्हणजे x वर्ग बरोबर 25 आलं. तर x ची किंमत किती येणार आहे 5 येणार आहे. आता आपल्याकडे 3x आणि 2x च्या लांबी आणि रुंदी आहेत. मग 3x बरोबर x ची किंमत ठेवा. x ची किंमत आहे 5, म्हणजे हे किती येणार 15 आणि 2x x ची किंमत टाकल्यानंतर किती येणार आहे 10. या आता आपल्या आयताची परिमितीचं सूत्र काय आहे, तर आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर 2 कंसामध्ये लांबी आहे 10, 15 रुंदी. तर या ठिकाणी 10 आणि 15 किती होणार 25. 25 दुणे किती
50 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका वस्तूवर 20% सूट देत दुसऱ्या वस्तूवर 25%च्या सवलतीच्या बरोबर आहे. दोन्ही वस्तूंची चिन्हांकित किंमत डॅश डॅश असू शकते असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बाय ऑप्शन जाऊया. ऑप्शन नंबर 4 घेऊया. 4 घेतल्यानंतर हे काय येणार आहे, 100 गुणाकारामध्ये 20% सूट म्हटलेलं आहे. मग 20 छेदस्थानी 100 करा. त्यानंतर हे जर सॉल्व केलं तर हे किती येणार आहे, 20. त्यानंतर 25%ची सूट म्हणलेलं आहे. दुसरी आहे 80 गुणाकारामध्ये 25 छेदस्थानी 100, हे पण 20 येणार. म्हणजे हे समान आलं. आता काय करायचं आहे, आपलं उत्तर आलं 20 आणि 20 हे समान आलं. म्हणजेच दोन्ही वस्तूंची चिन्हांकित किंमत किती असू शकते, 100 आणि 80. 25%च्या सवलतीच्या बरोबर आहे म्हटलेलं आहे. एका वस्तूवर 20%ची सूट आणि दुसऱ्या वस्तूवर 25%ची सूट. आपण बाय ऑप्शन याचं उत्तर काढलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, 20 पुरुष एखादे काम 5 दिवसात पूर्ण करू शकतात, तर 24 महिला ते काम 5 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. जर 30 पुरुष आणि 12 स्त्रिया काम पूर्ण करण्यासाठी कामाला लागले तर ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न आहे. तर आपण पुरुषासाठी पी घेऊया. 20 पुरुष एक काम 5 दिवसामध्ये आणि 24 महिला तेच काम किती दिवसामध्ये करू शकतात, 5 दिवसामध्ये. हे 5 या ठिकाणी कॅन्सल झालं. त्यानंतर इथं 5ने या ठिकाणी 4ने भाग द्या. 4 पंचे 20 म्हणजे 5p आलं आणि बरोबर हे 4 सख्ख 24 म्हणजे 6 यम आलं. मी इथं 4ने भाग दिलेला आहे. आता या ठिकाणी p बरोबर 6 आणि m बरोबर 5 करा. इथून उलट करायचं आहे. आता 20 गुणाकारामध्ये 6 केलं तर किती येणार, 120 आणि 30 गुणाकारामध्ये 6 केलं तर किती येणार आहे, 180. कारण आपण असं का केलं, कारण 30 पुरुष आणि 12 स्त्रिया म्हटलेलं आहे आणि 20 पुरुष एक काम 5 दिवसामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून 120 आणि 180 गेलं. आता 120 हे 5 दिवसामध्ये, म्हणून एकूण काम किती येणार आहे, 600 येणार आहे. 180 या ठिकाणी आपण 20 गुणाकारामध्ये 6 केलं ते आलं 120. 120 गुणाकारामध्ये 5 केलं, पूर्ण टोटल काम आलं 600. आता 30 पुरुष म्हटलेलं होतं, मग 30 गुणाकारामध्ये 6 केलं तर 180 आलं. 12 स्त्रिया काम किती दिवसामध्ये म्हटलेलं आहे, मग आपण या ठिकाणी 12 घेऊया. 12 गुणाकारामध्ये 5 केलं तर हे किती आलं, 60. यांचं टोटल किती झालं, 240. एकूण किती आहे, 600. मग 600 छेदस्थानी 240 करा. याला जर सॉल्व केलं तर उत्तर येणार आहे 2.5. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, मुकेशने बँकेकडून वार्षिक चक्रवाढ दराने 5% व्याजदराने काही कर्ज घेतले. जर त्याने 7,05,600 भरून 2 वर्षाच्या शेवटी त्याच्या कर्जाची परतफेड केली तर त्याने कर्ज किती घेतले होते, 5%च्या व्याजदरानं म्हटलेलं आहे आणि 2 वर्षाच्या शेवटी म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी किती येणार, छेदस्थानी 105 घ्या आणि वर 100 घ्या. हे सॉल्व जर केला तर तुमचं उत्तर येणार आहे 16,40,000. यानंतर ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 4:5 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5:6 आहे. दोन्ही अनुक्रमे 200 आणि 1200 आणि 1300 वाचवतात. तर एचा पगार किती आहे, ए आणि बी यांच्या गुणोत्तराचं प्रमाण काय दिलेलं आहे, 4:5. त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे, 5:6 दिलेलं आहे. आणि यांच्या किती वाचवतात हे, तर 200 आणि 300 व्यवस्थित प्रिंट केलेलं नाही आहे, ओळखायला येत नाही. तर 200 आणि 300 खर्चाचे गुणोत्तर जर आपण घेतलं तर या ठिकाणी काय येणार, तिरका गुणाकार करा. 6 चौक 24, 5 5 25. यांच्यामध्ये फरक कितीचा आला, 1चा फरक आला. 1500 आणि
1200 यांच्यामधला फरक किती येणार आहे? 300. आणि जो फरक 1 आलेला आहे त्याला 1 ने भाग द्या म्हणजे किती येणार? 300. आणि याचा पगार किती वाचवतो म्हटलेला आहे. मग गुणाकारामध्ये 4 करा कारण याचं गुणोत्तर 4 आहे. मग किती वाचवतो ए पगार? 1200. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, ए, बी आणि सी हे काम अनुक्रमे 4 दिवस, 8 दिवस आणि 18 दिवसात पूर्ण करू शकतात. तिघेही आलटून पालटून एक एक असे ते काम करतात. ए पहिल्या दिवशी काम करतो, बी दुसऱ्या दिवशी काम करतो आणि सी तिसऱ्या दिवशी काम करतो म्हटलेलं आहे. ए चौथ्या दिवशी काम करतो. याच क्रमाने ते काम पूर्ण करतात. तर 175% काम पूर्ण झालेल्या दिवसांची संख्या शोधा म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी ए किती दिवसामध्ये करतो? 4. बी किती करतो? 8. आणि सी किती करतो? 18. यांचा लसावी काढला तर किती येणार आहे? 72. आता 18 चोक 72, 9 8 72, परत 18 चोक 72. या 3 दिवसामध्ये यांचं एकूण काम किती असणार आहे? 31. म्हणजे पहिल्या दिवशी ए ने केला, दुसऱ्या दिवशी बी ने, त्यानंतर तिसऱ्या दिवशी सी ने, असे 3 दिवसामध्ये यांचं काम किती असणार आहे? 31 असणार आहे. एकूण काम किती आहे? पूर्ण 72 टोटल काम आहे. तर 175% काम पूर्ण करायचं म्हटलेलं आहे म्हणून असे 175 काढा. ते किती येणार? 126 येणार. आता हे 31 काम आहे, 3 दिवसामध्ये करतात. जर आपण 12 दिवसाचं काम घेतलं तर ते येणार आहे 124. म्हणजे शिल्लक किती राहिलं? 2. तर यामध्ये पर्याय जर आपण पाहिला तर लास्ट 12 आहे, 13 दिवस पण दिलेलं नाही. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 12 दिवस. त्यानंतर शाळेतील मुलामुलींचे गुणोत्तर 7:11 आहे. शाळेत 3420 विद्यार्थी आहेत. तर किती मुली आहेत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मुला आणि मुलीचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? 7:11 दिलेलं आहे. एकूण विद्यार्थी आहेत 3420 आणि मुलींचं विचारलेलं आहे. या दोन गुणोत्तराची बेरीज केली तर 18 येणार आहे. विचारलेलं कुणाचं आहे? मुलींचं, म्हणून वर 11 घ्या. एकूण किती आहेत? 3420. आता 18 ने भाग दिला तर या ठिकाणी येणार आहे 190 आणि 190 गुणाकारामध्ये 11 केलात तर उत्तर येणार आहे 2090. यानंतर पुढील प्रश्न, वस्तूच्या किमतीत 5% आणि 5%ची लागोपाठ 2 वाढ खालीलपैकी कोणत्या एकाच वाढीच्या बरोबरीचे आहेत? आता सुरुवातीला 105 आणि त्यानंतर परत 5% म्हणजे 100वर 5% दोनदा वाढ केलेली आहे. छेदस्थानी किती? 100. आता सरळ 105चा वर्ग करा कारण 5चा वर्ग किती येतो? 25 आणि 10च्या पुढची संख्या काय? 11. 10 आणि 11चा गुणाकार किती? 110. छेदस्थानी 100. आता हे किती आलं? 110.25. 100मधून याला वजा करायचं. किती येणार? 10.25%. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, रुपये 10,000च्या बिलासाठी 30% सवलत आणि 22% आणि 8% अशा सलग 2 सवलतीमध्ये किती फरक आहे? आता सुरुवातीला 30% सवलत म्हणलेलं आहे, नंतर 22 आणि 8% म्हणजे हे पण 30% सवलत झाली. दोन्ही सवलती समान आहेत. तर 10,000चे फरक किती आहे? 2 सवलतीमध्ये विचारलेलं आहे. 22 गुणाकारामध्ये 8 करा कारण दोन्ही सवलती समान आहेत. हे किती येणार? 176. मग 176 छेदस्थानी 100. हे किती येणार? 1.76. मग 10,000 गुणाकारामध्ये 1.76 होतं. छेदस्थानी 100. आपण 2 शून्य वाढवले कारण इथला दशांश चिन्ह काढून टाकायचा होता. हे 4 शून्य कटले आणि हे 4 शून्य कटले. मग किंमत किती आली? 176 रुपये. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक व्यापारी 2 रुपये प्रति किलोचे 26 किलो अपरिष्कृत मिठाला 3.60 रुपये प्रति किलोचे 30 किलो अपरिष्कृत मिठाबरोबर मिसळतो. ते मिश्रण 3 रुपये किलो दराने विकले तर त्याचा फायदा नफा टक्केमध्ये शोधा म्हटलेला आहे.
तर हा प्रश्न सॉल्व करत असताना 2 किलो प्रति किलो आणि 3.60 प्रति किलो म्हटलेलं आहे. हे मिश्रण आहे. या ठिकाणी 30 किलो अपरिष्कृत मिठाबरोबर मिसळतो म्हटलेलं आहे. 26 आणि 30 यातला फरक घेतला तर याचं गुणोत्तर घेतलं तर किती येणार आहे? हे येणार 13. इथं 2 ने भाग द्या. हे किती येणार? 15. 13 15 येणार आहे. हे पूर्ण गुणोत्तराची बेरीज केला तर एकूण किती येणार आहे? 28. मग आता 28 आणि 26 आणि 54 यांची जर बेरीज केली तर ते किती येणार आहे? 80 छेदस्थानी 28. याला जर आपण भाग दिला तर येणार 20 छेदस्थानी 7. आता खरेदी आणि विक्री जर आपण घेतलं तर खरेदी आली 20 छेदस्थानी 7 आणि या ठिकाणी किती? 3. याला गुणाकारामध्ये 7 करा, याला गुणाकारामध्ये 7 करा. हे 7 7 कॅन्सल झालं म्हणजे हे किती आलं? 20:21 गुणोत्तर आलं. यामध्ये फरक किती आहे? 1चा 1 छेदस्थानी 20 गुणाकारामध्ये 100 करा. हे किती येणार? 5%. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, जर ए ही पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी असेल आणि बी ही पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी असेल तर ज्या परिपूर्ण वर्गसंख्या आहेत तर त्या ए आणि बी ची सरासरी किती म्हटलेलं आहे. आता पहिल्या 5 नैसर्गिक संख्या यांची सरासरी म्हणजे पहिल्या 5 नैसर्गिक संख्या 1 2 3 4 आणि 5 छेदस्थानी काय? एकूण संख्या किती आहेत म्हणून 5 घ्या. यांची बेरीज किती येणार आहे? 15 छेदस्थानी 5 बरोबर किती? 3. म्हणजे ए ज्या पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आली? 3. त्यानंतर त्यांच्या वर्गाची म्हटलेलं आहे म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग, त्यानंतर 3चा वर्ग, त्यानंतर 4चा आणि त्यानंतर 5चा वर्ग. एकूण संख्या आहेत किती? 5. म्हणजे हे किती येणार? 55 छेदस्थानी 5. हे किती येणार? 11. तर या ठिकाणी ए आणि बी ची सरासरी किती म्हटलेलं आहे. ए ची सरासरी किती आली? 3. बी ची सरासरी किती आली? 11. 11 आणि हे 3 किती झाले? 14. आणि ए आणि बी या 2 संख्या आहेत म्हणून 2 ने भाग द्या. किती आली इथे सरासरी? 7 आली. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, एका व्यावसायिकाने 18 प्रति किलो आणि 27 प्रति किलो असे 2 घटक कोणत्या प्रमाणात मिसळावे जेणेकरून मिश्रणाची किंमत 25 प्रति किलो होईल म्हटलेलं आहे. 18 किलो आणि 27 किलो कोणत्या प्रमाणात मिसळावे जेणेकरून त्यांची किंमत किती होईल? 25. आता 18 आणि 25चं या ठिकाणी लिहा, 25 आणि 27चं या ठिकाणी लिहा. इतर इथे किती शिल्लक राहतील? 2 आणि इथे किती शिल्लक राहतील? 7. म्हणजेच काय आलं? 2:7. त्यानंतर पुढील प्रश्न, दंडगोलाकार टॉवरचा व्यास आणि उंची अनुक्रमे 10 मीटर आणि 21 मीटर आहे. रुपये प्रति 18 मीटर चौरस दराने वक्र पृष्ठभाग रंगविण्यासाठी किती खर्च येईल म्हटलेला आहे आणि पायची किंमत 22/7 घ्या म्हटलेलं आहे. व्यास किती आहे? 10. म्हणजे त्रिज्या किती येणार? 5 आणि याचं सूत्र आहे 2πr/h. 2 गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये r ची किंमत आहे 5. त्यानंतर h दिलेला आहे 21 आणि याला रुपये प्रति चौरस खर्च किती येतो? 8. म्हणजे तो खर्च 8 इथं गुणाकारामध्ये लिहून घ्या. हे सर्व सॉल्व केलं तर याचं उत्तर येणार आहे 5280. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, एका व्यक्तीने 25 लिटर दूध आणि 25 रुपये प्रति लिटर या दराने खरेदी केले. आता त्यात 5 लिटर पाणी मिक्स करून खरेदी किमतीत मिश्रण विकले तर त्या व्यक्तीसाठी नफ्याची टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. 25 लिटर दूध आहे आणि 25 रुपये प्रति लिटर दराने घेतलं म्हणजे एकूण किंमत किती झाली? 625 ही त्याची खरेदी किंमत झाली. त्यात 5 लिटर पाणी ॲड केलं म्हणजे ते झालं किती? एकूण 30 लिटर झालं आणि 25 प्रमाणे प्रति लिटर तर झालं किती? हे 750. आता खरेदी किंमत किती आहे? 625. त्यानंतर 750 आणि 625 मधला फरक किती? 125. गुणाकारामध्ये काय? 100. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 20%. ऑप्शन नंबर
2. यानंतर हा 16 नंबरचा प्रश्न होमवर्कसाठी आहे आणि 17 नंबरचा प्रश्न होमवर्कसाठी आहे. हे दोन्ही प्रश्न स्क्रीनशॉट काढा आणि सोडवा. यानंतर 18 नंबरचा प्रश्न, राजधानी ट्रेन एका विशिष्ट अंतर डी साठी 75 किलोमीटर प्रति तास स्थिर वेगाने सरळ रेषेत प्रवास करते आणि नंतर त्याच दिशेने 2D अंतरासाठी 100 किलोमीटर ताशी स्थिर वेगाने त्याच दिशेने प्रवास करते. तर संपूर्ण प्रवासादरम्यान ट्रेनचा सरासरी वेग शोधा म्हटलेला आहे. जी D1 आहे ते D1चं अंतर किती आहे? 75 किलोमीटर प्रति तास आणि 2Dचं अंतर किती आहे? 100 किलोमीटर प्रति तास. आता या दोघांचा जर आपण LCM घेतला तर तो किती येणार आहे? 300 येणार आहे. म्हणजे D जे पहिला अंतर आहे, एकूण अंतर झालं 300 आणि वेग किती आहे? 75. त्यानंतर 2Dचं किती झालं? हे 600 येणार, कारण D बरोबर 300 आलेला आहे. मग 2D बरोबर 600, छेदस्थानी हे किती येणार? 100 येणार. आता 75 किलोमीटर प्रति आवर वेगानं म्हणलं तर इथं लागणार 4 तास आणि 100 किलोमीटर प्रति आवर वेगानं म्हणलं तर या ठिकाणी किती लागणार? 6 तास. एकूण दोघांना वेळ किती लागणार आहे? 10 तास. सरासरी वेग म्हटलेला आहे संपूर्ण प्रवासादरम्यान. आता हे 600 किलोमीटर अंतर आणि हे 300 किलोमीटर अंतर, एकूण अंतर किती झालं? 900 किलोमीटर आणि वेळ किती लागलेला आहे? 10 तास. 10ने भाग द्या, म्हणजेच 90 किलोमीटर प्रति तास हा संपूर्ण प्रवासादरम्यान ट्रेनचा सरासरी वेग असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, सर्वात मोठी संख्या कोणती आहे जेव्हा त्या संख्येला 1658 आणि 2038 या संख्यांनी विभाजित केल्यावर बाकी अनुक्रमे 7 आणि 6 उरेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 127 किंवा 1658 मधून 7 वजा करा आणि 2038 मधून 6 वजा करा. 127 जर तुम्ही विभाजित केलं तर उत्तर किती येणार आहे? 7 आणि 6 येणार आहे. त्यानंतर प्रश्न काय म्हणतो 20 नंबरचा, की 2310च्या सर्व भाग न जाणाऱ्या अवयवांच्या बेरजेपेक्षा कोणती संख्या 1ने कमी आहे? 2310चे अवयव पाडण्याची तुम्हाला पद्धत माहिती असेल की आडवी पद्धतीने अवयव पाडूया. 2 गुणाकारामध्ये बे त्यानंतर बे10 आणि परत बे10. आता याला कशाने भाग जाईल? 5ने भाग जाईल. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 5 दुने 10, 1 उरलं, 5 त्रिक 15 आणि परत 5 एक 5. आता या ठिकाणी 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये भाग कितीने जाईल? 3ने जाईल, कारण अंकांची बेरीज 6 आहे. आता 3ने जर भाग दिला, 3 7 21, परत 3 7 21. आता शेवटी 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 7ने भाग देऊ, किती येणार? 11. आता भाग न जाणाऱ्या अवयवांच्या बेरजेपेक्षा म्हटलेलं आहे. आता हे अवयव आहे त्यांची बेरीज करा. हे 7, हे 3 10, हे 17 आणि हे 11 किती? 28 बेरीज आली या पूर्ण अवयवांची भाग न जाणाऱ्या. मग कोणती संख्या 1ने कमी आहे? 28 पेक्षा 1ने कमी असणारी संख्या कोणती आहे? 27. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, शायद विद्युत आज घर आ गया सामान्य भविष्यकाल का प्रयोग करते हुए उपरोक्त वाक्य को पुनः लिखिए. तो विद्युत आज घर आएगा. इसके आगे का सवाल है, निम्न वाक्य में रेखांकित शब्द के सही विलोम शब्द से रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. सज्जन मृदुभाषी होते हैं लेकिन दुर्जन डैश डैश होते हैं. तो दुर्जन कटुभाषी होते हैं. निम्न वाक्य में रेखांकित शब्द समूह के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प चुनें. जिसके पास कुछ भी न हो वह क्या खोएगा? जिसके पास कुछ भी न हो, अकिंचन यह शब्द इसके लिए आएगा. यशोदा व्यक्तिवाचक संज्ञा शब्द है. इसे जातिवाचक संज्ञा के रूप में प्रयोग करने से कौन सा विकल्प शुद्ध होगा? तो वो विकल्प होगा यशोदा हमारे घर की लक्ष्मी है.
निम्नलिखित वाक्यों में अशुद्ध वर्तनी वाले शब्द का चयन कीजिए। यद्यपि हम अपढ़ है तथापि बुद्धू नहीं है, यही अशुद्ध वाक्य है। अनपढ़ आना चाहिए, अपढ़ नहीं आएगा। निम्न वाक्य में रेखांकित शब्द के लिए विकल्पों में से सर्वाधिक उपयुक्त शब्द कौन सा होगा? मैं आज भारी दुखी हूँ, तो मैं आज बहुत दुखी हूँ ऐसा आएगा भारी की जगह। जिस पर मुकदमा चल रहा हो, वाक्यांश के लिए उचित शब्द बताइए, उसे कहते हैं अभियुक्त। निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त सार्थक शब्द क्या होगा? जो व्यर्थ की बातें करता हो उसे कहते हैं वाचाल। विकल्पों में दिए गए किस वाक्य में निम्न शब्द के सही पर्यायवाची का प्रयोग किया गया है? मछली, मछली मत्स्य जल में रहती है, पर्यायवाची क्या शब्द है? मत्स्य। दिए गए मुहावरे में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा? आकाश से गिरा, जमीन पर अटका, तो इसके लिए सही विकल्प क्या होगा? आकाश से गिरा और खजूर पर अटका। धरती माता की पूजा करनी चाहिए। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। धरती के नीचे रेखांकित किया गया है, तो इसका सही विकल्प है वसुधा। निम्नलिखित में से किस मुहावरे का अर्थ जी दुखाना है? तो जी दुखाना मतलब छाती पर मूंग दलना। निम्न वाक्य में रेखांकित शब्द के विलोम से दिए गए वाक्य का रिक्त स्थान पूर्ण करें। परिश्रमी व्यक्ति सदैव अपना लक्ष्य प्राप्त करते हैं और डैश डैश व्यर्थ में समय नष्ट करते हैं। तो जो परिश्रमी व्यक्ति है सदैव अपना लक्ष्य प्राप्त करते हैं और आलसी व्यर्थ में समय नष्ट करते हैं। निम्नलिखित वाक्य में त्रुटि पहचाने। उसने 4 मन चावल खरीदे, तो उसने 4 मन चावल खरीदी, यह त्रुटि है, खरीदे ऐसा आएगा। निम्नलिखित में से कौन सा शब्द संबंध कारक चिन्ह नहीं है? संबंध कारक चिन्ह कौन सा नहीं है? ये नहीं है। अगले आगे एक पैसेज है। प्रश्न संख्या 1 से 5 तक के प्रश्नों के उत्तर दिए गए गद्यांश के आधार पर दीजिए। तानाशाह जनमानस के डैश डैश को महत्व नहीं देता, तो तानाशाह जनमानस के जागरण को महत्व नहीं देता। उसका निर्माण ऊपर से चलता है, किंतु यह लादा हुआ भार स्वरूप निर्माण हो जाता है। सच्चा राष्ट्र निर्माण वह है जो जनमानस की तैयारी पर आधारित है। योजनाएं शासन और सत्ता बनाए, उन्हें कार्यरूप में परिणत भी करे, किंतु साथ ही उन्हें चिरस्थायी बनाने रखने एवं पूर्णतया उद्देश्य पूर्ति के लिए यह आवश्यक है कि जनमानस उन योजनाओं के लिए तैयार हो। स्पष्ट शब्दों में हम कह सकते हैं कि सत्ता राष्ट्र निर्माण रूपी डैश डैश के लिए हल चलाने वाले किसान का कार्य तो कर सकती है, तो इसके लिए सही शब्द आएगा फसल चलाने वाले। फसल चलाने वाले का कार्य तो कर सकती है, किंतु उसकी भूमि जनमानस को ही बनानी पड़ेगी, अन्यथा फसल या तो हवाई होगी या फिर गमलों की फसल होगी। इस फसल को किस किस बुभुक्षित के सामने रखेगी? शासन सत्ता। यह प्रश्न डैश डैश में चक्कर ही काटा करता है, तो यह प्रश्न जो है वह मस्तिष्क में ही चक्कर काटा करता है। यह जनमानस किस प्रकार तैयार होता है? इस प्रकार का उत्तर आपको समाचार पत्र देगा। निर्माण काल में यदि समाचार पत्र सत्समालोचना से उतरकर ध्वंसात्मक हो गया तो निश्चित रूप से वह डैश डैश हो जाता है, तो वह निश्चित रूप से कर्तव्यच्युत हो जाता है। किंतु सत्समालोचना निर्माण के लिए उतनी ही आवश्यक है जितना निर्माण का समर्थन।
जनमानस को तैयार करने के लिए समाचार पत्र किस नीति को अपनाएं? यह प्रश्न अपने में एक विवाद लिए हुए है, क्योंकि भिन्न भिन्न समाचार पर भिन्न भिन्न नीतियों का उद्देश्य बनाकर डैश डैश होते हैं। तो इसके लिए सही शब्द है प्रकाशित होते हैं। मित्रांनो, अशा प्रकारे आपण SSC GDचे 6 फेब्रुवारीचा 2023 मध्ये झालेला शिफ्ट 4 मधील पूर्ण पेपर विश्लेषण पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।